नमस्कार मित्रांनो, आपण चाललोय आज धारोळच्या घाटात. धारोळ म्हणजे माझं स्वतःचं गाव. आम्ही चाललोय, माझा मेहना, आमचे वडील आणि मी. तर आता तुम्हाला दाखवतो धारोळचा घाट. पावसाचं वातावरण आहे. मार्च महिन्यात काय काय बघायला भेटन काय सांगता येत नाही. पर मार्च महिना म्हणजे फुल उन्हाळा असतो, पण फुल उन्हाळ्यामध्ये पण पाऊस पडतोय. म्हणजे काय काय दाखवलं आपल्याला निसर्गाने आणि अजून काय बघायला लागेल याची काय गंत नाही. तर बघूया आपण धारोळचा घाट. अशा प्रकारे धारोळच्या घाटामध्ये ट्रॅफिक आहे, पाऊस पण चाललाय आणि हे अशी येडझवीमध्येच येते. तरी पण आपण आपला साईड सोडायची नाही, आपण आपल्या पद्धतीने चालत राहायचं. आणि तुम्ही बघा आपला घाट, निसर्ग मस्त आहे, वातावरण चांगलं आहे. अशा गाई, मी स्वतः माझ्या गावाला खूप दिवसानंतर आलेलो आहे. बोल ना दादा, चाललंय रे. मला कसं वाटतंय वातावरण, मला नक्की कमेंट करून सांगा. चाललंय ना थोडं. हो, पिकअप काय साईड देई ना बुवा. गाठात आहे. माझ्याकडे देखील पप्पा दिले असतील मी. कसा आहे मग घाट? धारोळ बोलतेस तो धारूर. फोटोले भारी आले सर. इथं काय यात्रा मारुती आहे का? लागलेला आहे आपल्याला पहिला टन, आणि टन आहे असा जबरदस्त. वातावरण आज आम्ही आमचे मेहुणे कामराज आव्हाड त्यांना तुळजापूरच्या दर्शनासाठी घेऊन चाललोय. आणि त्यांची एक्साइटमेंट अशी आहे, खूप खुश आहे, तोंडावर एवढा हास्य आहे गोड असं. पण कॅमेरा पुढे यायला नको म्हणतात का काय माहिती. नाग बोलायला सगळ्यांना आवडतं, पण कॅमेरा समोर बोलायला काय होतं काय माहिती. तर हा आहे घाट. कसं आहे जागेवर वळणं. मित्रांनो, मागच्या 8-15 दिवसात ह्या घाटात एवढ्या गाड्या पडल्या की काय सांगायला अंत नाही. तरी पण शासनाकडे या घाटाकडे बनवायचं काही लक्ष नाहीये शासनाचं. तुम्हाला काय वाटतं, शासन कशामध्ये बिझी आहे? या घाटाचं काहीतरी केलं पाहिजे असं मला तरी वाटतंय.